दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा। नमस्कार, मी वैशू तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। दसरा म्हणजे विजयादशमी। हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी दसरा हा एक मुहूर्त आहे। या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला। असत्यावर सत्याचा विजय आणि वाईटावर चांगल्याचा विजय याची शिकवण हा दसरा सण देतो। शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी तसेच नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी दसरा हा उत्तम दिवस आहे। आज आपण दसऱ्याची पूजा मांडणी व पूजा कशी करायची हे बघणार आहोत। दसऱ्याची पूजा करण्यासाठी आपण सर्वप्रथम पूजा मांडणीसाठी एका पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ असं लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। इथे मी सरस्वतीचं प्रतीक म्हणून सरस्वती यंत्र काढून घेतलेलं आहे आणि माता लक्ष्मीचा फोटोही मी या ठिकाणी ठेवलेला आहे। तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो असेल तर तो तुम्ही इथे ठेवू शकता किंवा सरस्वतीची मूर्ती असेल तर तीही घेऊ शकता। आता आपण पाटावरती एक कलश मांडून घ्यायचा आहे। त्याच्या आधी दीपपूजन करायचं आहे। तर सर्वात आधी आपल्याला समई पेटवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर समईची हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला कलश मांडणी करायची आहे। तर इथे बघा मी एका ताटात तांदूळ घेतलेले आहे। त्या तांदळावरती आता हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवून घ्यायचा आहे। आता या कलशामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि एक फुलही टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला या कलशात 5 नागलीची पानं ठेवून घ्यायची आहे। त्याच्यावरती नारळ ठेवून घ्यायचा आहे। कलशाला हळदी कुंकवाचे बोटं ओढून घ्यायचे आहे। आता नारळालाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षदा वाहून घ्यायच्या आहे आणि वेणी किंवा फुलांचा हार घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण कलश स्थापना करायची आहे। तर आता आपण नागलीच्या जोडपानांवर गणपती बाप्पाची स्थापना करून घेणार आहे। स्थापना झाल्यावर गणपती बाप्पांचीही पूजा करून घ्यायची आहे। कुठल्याही पूजेची सुरुवात करताना सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते। या ठिकाणी नागलीची जोडपाने घेतलेली आहे आणि त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्या अक्षदांवर हळदी कुंकू अर्पण करायचं आणि एक सुपारी ठेवायची आहे। आता ह्या सुपारीलाही आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षदा अर्पण करायची आहे, फुलही ठेवून घ्यायचं आहे। तुमच्याकडे दुर्वा असतील तर तुम्ही दुर्वाही अर्पण करायचा आहे। आता माझ्याकडे लक्ष्मी मातेचा चांदीचा कॉईन आहे, तोही मी गणपती बाप्पांच्या बाजूला त्याचीही स्थापना करून घेणार आहे। तर एका छोट्या चौरंगावर मी अक्षदा ठेवून घेतलेल्या आहे। त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करून त्याच्यावर चांदीचा कॉईन ठेवून त्या कॉईनवरही हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून फूल अर्पण करून घेणार आहे। तुमच्याकडे जर कॉईन नसेल तर तुम्ही नाही ठेवला तरी चालेल। आता आपण सरस्वतीचे पूजन करून घेऊया। सरस्वती मातेचं प्रतीक म्हणून सरस्वतीचं यंत्र आपण काढलेलं आहे। आपण त्याची पूजा करून घेऊयात। या यंत्रालाही हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहे, फूल अर्पण करून घ्यायचं आहे। तर इथे मी अशा मार्बलच्या कडप्प्यावर सरस्वती यंत्र काढलेलं आहे। तुम्ही वहीच्या पानावर जरी काढलं तरी चालेल। त्याच्यानंतर लक्ष्मी मातेचंही पूजन करून घेऊया।
सरस्वती हे विद्येची देवता आहे, त्यामुळे आपण आपल्याकडे असलेले पुस्तकं आणि जे धार्मिक ग्रंथ आहे त्यांचीही पूजा करून घेऊया। सर्व पुस्तकांना आपण हळदी कुंकू अक्षदा वाहून फुलंही अर्पण करून घेऊया। आता आपण शस्त्रपूजन करून घेऊया। विजयादशमीला विद्येप्रमाणे शस्त्रांनाही खूप महत्त्व दिलं जातं। या दिवशी अवजार आणि शस्त्रपूजा केली जाते। या सर्व अवजारांना हळदी कुंकू वाहून अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायची। फुलं अर्पण करून झाल्याच्या नंतर आपल्याला आपट्याचे पानं ही सर्व देवांना अर्पण करून घ्यायचे आहे। पुस्तकांना, शस्त्रांना, सरस्वती मातेला, कलशाला असं सर्वांना तुम्हाला आपट्याचे पानं अर्पण करून घ्यायचे आहे। तर आता ही पूजेची शूटिंग मी आधी केलेली आहे, त्याच्यामुळे मला आपट्याची पानं काही मिळालेली नाही। पण तुम्ही शस्त्रांना फुलं अर्पण करून झाल्याच्या नंतर इथे शस्त्रांच्या बाजूला आपट्याचे पानं ठेवून त्यांचीही पूजा करून घ्यायची आहे आणि एक एक पान सर्व यांना व्हायचं आहे। दसऱ्याच्या दिवशी देवांसाठी पुरणाचा नैवेद्य दाखवतात, तर इथे मी फळं ठेवून घेते। तुम्ही पुरणांचा किंवा तुमच्या घरात जो काही नैवेद्य बनवला असेल त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। इथे मी लक्ष्मी मातेच्या समोर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला आहे आणि मी फळांचाही नैवेद्य दाखवून घेणार आहे। त्याच्यानंतर देवांना धूप दाखवायचा आहे, दीप दाखवायचा आहे, आरती ओवाळायची आहे आणि पाटासमोर रांगोळी काढून घ्यायची आहे। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।